हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी महत्त्वाचा असणारा जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या विषयामधून अर्थशास्त्र व सामान्य विज्ञान या टॉपिकवरील काही महत्त्वाचे एमसीक्यू आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जे विद्यार्थी 2025 मध्ये लॉ सीईटी देतात अशा विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये टेस्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट इथे दिल्या जातात. त्यामध्ये 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत आणि या मॉक टेस्ट ॲज पर न्यू स्कीम देण्यात येणार आहेत आणि या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला प्रत्येक आन्सरचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देतात अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईन मध्ये नवीन बॅचेस सुरू करण्यात आलेले आहेत. या बॅचेसला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये सुद्धा त्या बॅचेसला तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज अ डायरेक्ट टॅक्स? खालीलपैकी कोणता थेट कर मानला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, इन्कम टॅक्स किंवा उत्पन्न कर जो आहे तो थेट कर असतो. त्याच्यामुळे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वॉज एस्टॅब्लिश इन विच इयर? भारतीय रिझर्व्ह बँक कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ती 1935 साली स्थापन करण्यात आली होती. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1935. पुढचा प्रश्न आहे, विच टर्म रेफर टू द टोटल मार्केट व्हॅल्यू ऑफ ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस विदिन द कंट्री इन अ गिव्हन पिरियड? खालीलपैकी कोणता शब्द दिलेल्या कालावधीत देशात तयार झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या एकूण बाजार मूल्याला सूचित करतो? तर विद्यार्थी मित्रांनो, जी जीडीपी म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सकल देशांतर्गत उत्पादन, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया? खालीलपैकी कोणते भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे पब्लिक कडनं डिपॉझिट ऍक्सेप्ट करत नाही. सार्वजनिक ठेवी रिझर्व्ह बँक स्वीकारत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन बी ऍक्सेप्टिंग डिपॉझिट फ्रॉम द पब्लिक हे इथे योग्य उत्तर आहे. इन्फ्लेशन इज डिफाइंड ॲज, महागाईची व्याख्या खालीलप्रमाणे केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये वाढ होणे म्हणजे महागाई वाढणे. त्याच्यामुळे ऑप्शन बी अन इन्क्रीज इन द जनरल प्राइस लेवल हे इथे करेक्ट आन्सर असेल. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर इन द युनियन बजेट? खालीलपैकी कोणते केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातील भांडवली खर्चाचे उदाहरण आहे? तर मित्रांनो, एक्सपेंडिचर ऑन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, पायाभूत प्रकल्पावरील खर्च जे असतात ते अर्थसंकल्पातील भांडवली खर्चाचं उदाहरण आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. द टर्म मॉनिटरी पॉलिसी इज असोसिएटेड विथ, मौद्रिक धोरण हा शब्द खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, रेग्युलेशन ऑफ मनी सप्लाय अँड इंटरेस्ट रेट, चलन पुरवठा आणि व्याजदरांचे नियमन याच्याशी मौद्रिक धोरण हा शब्द संबंधित आहे. त्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. विच कमिटी रिकमेंड द इंट्रोडक्शन ऑफ जीएसटी इन इंडिया? भारतामध्ये जीएसटी लागू करण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? तर मित्रांनो, विजय केळकर टास्क फोर्स या समितीने भारतामध्ये जीएसटी लागू करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. द मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह वॉज लॉन्च्ड इन, मेक इन इंडिया उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, 2014 मध्ये मेक इन इंडिया हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्याच्यामुळे ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्वांटिटेटिव्ह टूल ऑफ मॉनिटरी पॉलिसी? खालीलपैकी मौद्रिक धोरणाचे गुणात्मक साधन काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, नैतिक प्रभाव हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी इथे योग्य पर्याय आहे. विच इंडेक्स इज यूज टू मेजर इन्फ्लेशन इन इंडिया? भारतामध्ये महागाई मोजण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये महागाई मोजण्यासाठी कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आणि होलसेल प्राइस इंडेक्स हे दोन्हीही मुद्रांक वापरले जातात. त्याच्यामुळे ऑप्शन सी बोथ ए अँड बी हे याचं योग्य उत्तर आहे. दिस इन्व्हेस्टमेंट इन पब्लिक सेक्टर युनिट्स मीन्स, सार्वजनिक क्षेत्रातील युनिटमधील विनिवेश म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्समधील सरकारी इक्विटी ज्या आहेत त्या सेल करणं म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्समधील विनिवेशन. त्याच्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द टोटल एक्सपेंडिचर एस्टिमेटेड इन द युनियन बजेट 2025-26? केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये एकूण खर्च किती अंदाजित केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 50.65 लाख करोड एवढा खर्च केंद्रीय बजेट 2025-26 मध्ये अंदाजित केला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द फिस्कल डेफिसिट टार्गेट सेट फॉर 25-26? 2025-26 साठी वित्तीय तूट लक्ष किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, वित्तीय तुटीचं लक्ष जे आहे ते 4.4% जीडीपीच्या
हे लक्ष्य वित्तीय तूटसाठी 25-26 मध्ये आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य उत्तर असेल. व्हॉट इज द न्यू इन्कम टॅक्स एक्झम्पशन लिमिट अंडर द न्यू टॅक्स रेजिम? नवीन कर प्रणाली अंतर्गत नवीन उत्पन्न कर सवलत मर्यादा किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन सी म्हणजे 12 लाख एवढी नवीन उत्पन्न कर सवलत मर्यादा दिलेली आहे. विच सेक्टर रिसीव्ड द हायेस्ट अलोकेशन इन द युनियन बजेट 2025-26? केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक निधी वाटप करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स म्हणजेच वित्त मंत्रालयाला 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक निधी वाटप करण्यात आला होता. त्याच्यामुळे ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द अलोकेशन फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर इन 2025-26 बजेट? 2025-26च्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी किती निधी वाटप करण्यात आला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 11.21 लाख कोटी. 11.21 लाख कोटी हे याचं योग्य उत्तर असेल. त्याच्यामुळे ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर असेल. विच न्यू मिशन वॉज लॉन्च्ड टू प्रमोट सेल्फ रिलायन्स इन पल्सेस प्रोडक्शन? डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी कोणती नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मिशन तूर उरद मसूर ही जी नवीन मोहीम आहे ती डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. व्हॉट इज द इन्क्रीज अलोकेशन फॉर पीएम किसान इन 2025-26 बजेट? 2025-26च्या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेसाठी किती वाढीव निधी वाटप करण्यात आला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 90,000 कोटी एवढा निधी 2025-26च्या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेसाठी वाटप करण्यात आलेला आहे. व्हॉट इज द न्यू क्रेडिट लिमिट अंडर द किसान क्रेडिट कार्ड केसीसी इन बजेट 2025-26? 2025-26च्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्ड केसीसीच्या अंतर्गत नवीन कर्ज मर्यादा किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन कर्ज मर्यादा ज्या आहेत त्या 5 लाखापर्यंत आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. विच न्यू बोर्ड वॉज एस्टॅब्लिश्ड इन बिहार ॲज पर 2025-26 बजेट? 2025-26च्या अर्थसंकल्पानुसार बिहारमध्ये कोणते नवीन मंडळ स्थापन करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बिहारमध्ये मखाना मंडळ हे 2025-26च्या अर्थसंकल्पामुळे 2025-26च्या अर्थसंकल्पानुसार स्थापन करण्यात आलेले आहे. व्हॉट इज द अलोकेशन ऑफ द पीएम रिसर्च फेलोशिप इन 2025-26 बजेट? 2025-26च्या अर्थसंकल्पात पीएम संशोधन फेलोशिपसाठी किती निधी वाटप करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 2025-26च्या अर्थसंकल्पानुसार पीएम संशोधन फेलोशिपसाठी 20,000 कोटी एवढा निधी वाटप करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य उत्तर असेल. विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन रेफर टू द युनियन बजेट ॲज द अॅन्युअल फायनान्स स्टेटमेंट? भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात केंद्रीय अर्थसंकल्पाला वार्षिक आर्थिक विवरण म्हणून उल्लेख केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकल 112 याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द नेट टॅक्स रेव्हेन्यू एस्टिमेटेड इन द युनियन बजेट 2025-26? केंद्रीय अर्थसंकल्प 25-26 मध्ये निव्वळ कर महसूल किती अंदाजित केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये निव्वळ कर महसूल हा 28.37 लाख कोटी एवढा अंदाजित केलेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी इथे योग्य उत्तर आहे. विच विटॅमिन इज एसेन्शियल फॉर ब्लड क्लॉटिंग? रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यासाठी कोणतं जीवनसत्व आवश्यक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, विटॅमिन के इथे योग्य उत्तर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी इथे करेक्ट आन्सर असेल. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ रेड ब्लड सेल्स? लाल रक्तपेशींचे मुख्य कार्य काय आहे? तर शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य लाल रक्तपेशींचे मुख्य कार्य आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य आन्सर असेल. व्हॉट इज द केमिकल सिम्बल फॉर सोडियम? सोडियमसाठी रासायनिक चिन्ह काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन बी Na हे सोडियमचं रासायनिक चिन्ह आहे. विच गॅस इज मोस्ट अबंडंट इन अर्थ ॲटमॉस्फिअर? पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या वातावरणामध्ये नायट्रोजन हा वायू सर्वाधिक प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य आन्सर असेल. व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट? विद्युत प्रवाहाचं एकक काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, विद्युत प्रवाहाचं एकक हे अँपियर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य आन्सर असेल. व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर ॲट सी लेवल? समुद्र सपाटीवरती पाण्याचा उकळण्याचा बिंदू काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन बी 100 डिग्री सेल्सिअस हे याचं करेक्ट आन्सर असेल. विच प्लॅनेट इज नोन ॲज द रेड प्लॅनेट? कुठला ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, मार्स किंवा मंगळ हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. विच ऑर्गनेल इज नोन ॲज द पॉवर हाऊस ऑफ द सेल? कोणते कोशिकांग कोशिकेचे विद्युतगृह म्हणून ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, मायटोकॉन्ड्रिया ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर असेल. व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ अ फोर्स? बलाचे एसआय एकक काय आहे? तर न्यूटन हे बलाचे एसआय एकक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर असेल. विच ब्लड ग्रुप इज नोन ॲज द युनिव्हर्सल डोनर? कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन डी ओ रक्तगट जो आहे तो सार्वत्रिक दाता म्हणून ओळखला जातो. विच पार्ट ऑफ द ह्युमन ब्रेन कंट्रोल्स बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन? मानवी मेंदूचा कोणता भाग संतुलन आणि समन्वय नियंत्रित करतो? तर सेरेबेलम हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर असेल.
व्हॉट इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉटर, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? H2O, ऑप्शन ए इथे योग्य उत्तर असेल. विच मेटल इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर, कोणता धातू खोलीच्या तापमानाला द्रव अवस्थेत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो पारा म्हणजेच मर्क्युरी हा रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्म मध्ये असतो. ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर आहे. विच गॅस इज युज इन प्रिपरेशन ऑफ सोडा वॉटर, सोडा पाण्याच्या तयारीसाठी सोडा पाणी तयार करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन सी इथे करेक्ट आन्सर आहे. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ अ व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या रक्तपेशींचे मुख्य कार्य आहे. पांढऱ्या रक्तपेशींचे मुख्य कार्य काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो फायटिंग इन्फेक्शन, संसर्गाशी लढणे हे पांढऱ्या रक्तपेशींचे मुख्य कार्य आहे. विच प्लॅनेट इज नोन ॲज द मॉर्निंग स्टार, सकाळचा तारा म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो व्हीनस म्हणजेच शुक्र सकाळचा तारा म्हणून ओळखला जातो. त्याच्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर असेल. व्हॉट इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वॉटर वेपर इंटू लिक्विड कॉल्ड, पाण्याच्या वाफेचे द्रवात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर पाण्याच्या वाफेचे द्रवात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला कंडेन्सेशन, संगणन असे म्हटलं जातं. त्याच्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य आन्सर असेल. कोशिकेचा कोणता भाग अनुवांशिक सामग्री असतो? विच पार्ट ऑफ द सेल कंटेन जेनेटिक मटेरियल, तर न्यूक्लियस, केंद्रक हा कोशिकेचा भाग अनुवांशिक सामग्री त्याच्यामध्ये साठवलेली असते. त्याच्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर असेल. शक्तीचे एकक काय आहे? व्हॉट इज द युनिट ऑफ अ पॉवर, वॅट हे शक्तीचं एकक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर आहे. रायबोसोम आर साइट्स फॉर, रायबोझोम हे कोणत्या प्रक्रियेचे स्थळ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रथिन संश्लेषण करण्याचं स्थळ हे रायबोझोम आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर असेल. व्हॉट टाइप ऑफ वेव्स आर लाईट वेव्स, प्रकाश तरंग कोणत्या प्रकारच्या तरंगामध्ये मोडतात? तर प्रकाश तरंग हे ट्रान्सवर्स वेव्ह स्वरूपाचे असतात, त्यांना अनुप्रस्थ तरंग म्हटलं जातं. त्याच्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर असेल. अ पॅसेंजर इन अ मूव्हिंग बस इज थ्रोन फॉरवर्ड व्हेन द बस सडनली स्टॉप्स, दिस एक्सप्लेन्ड बाय, चालू असलेल्या बसमध्ये प्रवासी पुढे फेकला जातो जेव्हा बस अचानक थांबते हे कोणत्या सिद्धांताने स्पष्ट केले जातं? तर विद्यार्थी मित्रांनो जडत्वाचा नियम म्हणजेच न्यूटनचा जो पहिला नियम आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ, हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर असेल. व्हॉट इज द प्रोसेस बाय विच प्लांट लूज वॉटर थ्रू स्मॉल पोर ऑन द लीव्स, वनस्पती त्यांच्या पानावरील लहान छिद्राद्वारे पाणी गमावण्याची प्रक्रिया कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याला ट्रान्सपिरेशन किंवा पाचपोर्जन असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे ऑप्शन सी इथे करेक्ट आन्सर असेल. व्हॉट इज द केमिकल सिम्बल ऑफ गोल्ड, सोन्याचे रासायनिक चिन्ह काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो AU हे सोन्याचे रासायनिक चिन्ह आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर असेल. व्हॉट इज द प्रोसेस बाय विच प्लांट मेक देअर ओन फूड युझिंग सनलाइट, वनस्पती सूर्यप्रकाशाचा उपयोग करून स्वतःचे अन्न तयार करण्याच्या प्रक्रिया कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण हे वनस्पतींची एक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये ते स्वतःचे अन्न सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये तयार करतात. विच गॅस इज इसेन्शियल फॉर ह्युमन रेस्पिरेशन, मानवाच्या श्वसनासाठी कोणता वायू आवश्यक आहे? तर ऑक्सिजन हा वायू माणसाच्या श्वसनासाठी आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते अर्थशास्त्र आणि सामान्य ज्ञान या विषयामधील काही महत्त्वाचे MCQ. त्यांचे आन्सर्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. सोबतच आमची जी टेस्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे त्या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथे ही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज परचेस करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.